प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. आपण पवित्र मातेची मध्यस्थी करणार आहोत. पवित्र मातेने आपल्यासाठी प्रार्थना करावी, तुम्हासाठी प्रार्थना करावी. आपण पवित्र कुळसाची आपण करूया. पवित्र कुळसाच्या या खुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. हे परमेश्वरा, बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. येशू म्हणतात, प्रभू येशू, विश्वास बाळगणारा सर्व काही शक्य आहे. देव पित्याने आपल्या सर्वांचा विश्वास वाढावा म्हणून प्रेषितांचा विश्वास संगीताची प्रार्थना आपण एकत्र बोलूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. पवित्र एकुलते पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त, यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याचे योगाने गेले समोरला, कुमारे मारे पासून जन्मला, कोणती पिलाच्या मुलाखाली दुःख भोगले, त्याला कुसावर केले, मरण पावला, त्याला पुरले, तो पडला, स्वर्गात चालला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथे तो जिवंत राहणाऱ्यांचा न्याय करायस पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कातोलिक सभा, संतांचा परस्पर पापांची क्षमा, दयाची प्रोत्साहन, अंधकाराची बलिदान, माझा विश्वास आहे. जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. होय बापी घ्या. तूच म्हटले ते दोघे किंवा तिघे माझ्या एकत्र जमतात ते त्याच्यामध्ये हजर प्रवेश हो. तो आमच्यामध्ये हजर आहे म्हणून आपण एकत्र आवाजामध्ये आपण आमच्या स्वर्गीय बाप्पा प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. येशू, आम्हाला या सर्व संकटातून दुःखाचा मुक्त कर. पवित्र मातेकडे आपण विशेष प्रार्थना मध्यस्थी करूया. जे लोक प्रवेश या आश्रमाला बोटीवरती शिपवरती कामाला गेले आहेत, तर देवी त्यांना आबापी त्यांना चांगलं आरोग्य द्यावं, त्याच्या जीवनात सर्व आनंदात होण्यासाठी देवाने सर्व आशीर्वाद करावे. आपण विशेष प्रार्थना मध्यस्थी करूया. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभूच्या दायित्व तू स्त्रियामध्ये आनंदाने तुझ्या उदराची फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आबापी आम्ही विशेष प्रार्थना करतो. आमच्या अनाथ आश्रमला अनेक लोकांनी मदत केली आहे. त्यांच्या कुटुंबावरती, धंद्यावरती, त्यांच्या मुलावरती भरगतीचा आशीर्वाद कर. प्रभू येशू, जे मदत करतायत, करणार आहेत, तशा सर्वांच्या मुलावरला तो अभिषेक कर, ज्ञान दे, बुद्धी दे, आशीर्वादित कर, सर्वांना चांगले आरोग्य दान दे. आम्ही विशेष प्रार्थनामध्ये करत आहोत. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभूच्या दायित्व तू स्त्रियामध्ये आनंदाने तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आपण आमेन. विशेष प्रार्थना करूया. बापी त्या आपण इथे प्रार्थनेमध्ये हजर आहोत. आपल्या प्रत्येकाची इच्छा कांची आपण देवाला अर्पण करूया. आपले दुःख, आपले टेन्शन, आपला आजार, आपला प्रॉब्लेम, आपलं संकट, आपल्या अडथळे, आपले बंधन आपण देवाला अर्पण करूया. देवाने आपल्याला आशीर्वादित करावं. आपल्या प्रत्येकाच्या इच्छा कांच्या आपण देवाला अर्पण करूया. आणि विशेष आपल्या सर्व इच्छा कांच्या व्हॉट एव्हर अबा फादर वी हॅव इंटेंशन अबा फादर आय एम ऑफरिंग टू यू. ब्लेस एव्हरीवन अबा फादर इन द नेम ऑफ जीसस. नमो ही कृपा पूर्ण मरे, प्रभूच्या दायित्व स्त्रियामध्ये आनंदाने तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा सदा सर्वदा प्रभूचाच गौरव आपण असो. पवित्र मातेच्या गीतामध्ये पवित्र मातेला मध्यस्थी घेऊया आणि प्रार्थना या गीतामध्ये बघूया. मरिया, तू धन्य धन्य स्त्रियांमध्ये सदा, राणींची राणी, कुमारींची तू राणी. एकत्र. मरिया, तू धन्य धन्य स्त्रियांमध्ये सदा, राणींची राणी, कुमारींची तू राणी. माझी आई स्वर्गीय राणी, आलो चरणी तू स्वीकार विनंती. माझी आई तू स्वर्गीय राणी, आलो चरणी तू स्वीकार विनंती.
मरिया तू धन्य धन्य स्त्रियामध्ये सदा राणींची राणी कुमारींची तू राणी. एकत्र मरिया तू धन्य धन्य स्त्रियामध्ये सदा राणींची राणी कुमारींची तू राणी. दीन दुखी व्याकुल आम्ही सांत्वन करतो कैवारी आमची. दीन दुखी व्याकुल आम्ही सांत्वन करतो कैवारी आमची. तू शीत घे आम्हा दर्शन तू दे पापी आम्ही आई जवली तू घे. उशीत घे आम्हा दर्शन तू दे पापी आणि आई जवळी तू घे. मरिया तू धन्य धन्य स्त्रियामध्ये सदा राणींची राणी कुमारींची तू राणी. अश्रूने भरलेले लोचन माझे दुःखाने घासलेले जीवन माझे. अश्रूनी भरलेले लोचन माझे दुःखाने ग्रासलेले जीवन माझे. हृदयी गे विनंती करावी येशू चरणी प्रेमल माझी आहे. हृदयी गे विनंती करावी येशू चरणी प्रेमळ माझी आई. मरिया तू धन्य धन्य स्त्रियामध्ये सदा राणींची राणी कुमारींची तू राणी. राणींची राणी कुमारींची तू राणी. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. हे गीत गात असताना पवित्र माता संदेश देत आहे की तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं होणार आहे. पवित्र माता तुमच्या जीवनामध्ये चांगलं होणार आहे. शैतानी शक्तीचं बंधन तोडत आहे. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. पाठीचा कणा दुखत आहे. बॅकबोन इज पेनिंग. गॉड इज ब्लेसिंग यू. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे या मरिया. कानामध्ये आवाज कमी येत आहे. पवित्र माता तुम्हाला स्पर्श करणार आहे, करत आहे. तुमच्या कानाची स्मरणशक्ती वाढलेली आहे. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. हालेलुया. प्रभूचा गौरव असतो. आता आणि सदा आता सर्वदा सर्वदा प्रभूचाच गौरव स्तोत्र असतो. सुद्धा 71 वचन 6 मध्ये म्हटलं आहे, जन्मापासून तूच माझा आधार आहेस, मातीच्या उदरातून निघण्यापासून तूच माझा कल्याण करत आहेस. मी तुझी स्तुती निरंतर करीन. मला आपण देवाची स्तुती करण्यासाठी आपण विशेष या गीतामध्ये भाग घेऊया. यीशु प्यारा है मेरा, यीशु प्यारा है, दिल का राजा है, यीशु दिल का राजा है. यीशु प्यारा है मेरा, यीशु प्यारा है, दिल का राजा है, यीशु दिल का राजा है. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. दुख में आता है यीशु, सुख
में आता है, सुख में आता है, यीशु सुख में आता है। आंसू मिटाता है यीशु, दर्द हटाता है। आंसू मिटाता है, यीशु दर्द हटाता है। सारे लोगों को खुशियाँ देता है, यीशु खुशियाँ देता है। सारे लोगों को खुशियाँ देता है, यीशु खुशियाँ देता है। यीशु प्यारा है, मेरा यीशु प्यारा है। दिल का राजा है, यीशु दिल का राजा है। यीशु प्यारा है, मेरा यीशु प्यारा है। दिल का राजा है, यीशु दिल का राजा है। हालेलुया 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 हालेलुया। रोग मिटाता है, सच्चा मार्ग दिखाता है। रोग मिटाता है, सच्चा मार्ग दिखाता है। शक्ति देता है यीशु, मुक्ति देता है। शक्ति देता है, यीशु मुक्ति देता है। सारे लोगों को शांति देता है, यीशु शांति देता है। सारे लोगों को शांति देता है, यीशु शांति देता है। यीशु प्यारा है, मेरा यीशु प्यारा है। दिल का राजा है, यीशु दिल का राजा है। यीशु प्यारा है, मेरा यीशु प्यारा है। दिल का राजा है, यीशु दिल का राजा है। दिल का राजा है, यीशु दिल का राजा है। त्याच्या प्रत्येकाने जीवनातील सर्व दुःख आजपासून दूर प्रवेश किंवा पश्चात्तापाने प्रवेश तिथे अभिषेक केले प्रवेश सत्य वचन समजलं आहे जीवनात दुःख काय येत आहे वाय मी सफल झाला आहे वाय मी सफल झाला आहे तो प्रवेश आपल्या जीवनाच्या दुःखामध्ये सर्व दुःख नष्ट करा आजपासून हालेलुया हालेलुया आवे मरिया आवे मरिया हालेलुया। प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. बायबल वाचण्यापूर्वीची प्रार्थना आपण माझ्या करूया. हे पवित्र देवा, हे पवित्र देवा, तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या पवित्र मला आत्म्याने अभिषेक कर. मला अभिषेक कर. मी तुझा शब्द ऐकत असताना मी तुझा शब्द ऐकत तू असताना माझ्याशी बोलत आहेस. तू माझ्याशी बोलत असा आहेस. तुझा आवाज असा तुझा मला आवाज ऐकू येऊ दे. मला ऐकू येऊ मला दे. अशी सद्बुद्धी दे की मला अशी सद्बुद्धी मला दे तुझा की संदेश मला तुझा समजू संदेश शकेल. समजू तुझे शकेल. वचन तुझे वचन माझ्या हृदयांसाठी आनंद माझ्या हृदयांसाठी आणि माझ्या आनंद पावलांसाठी आणि माझ्या प्रकाश पावलांसाठी होऊ दे. प्रकाश होऊ दे. तुझ्या वचनानुसार तुझ्या वचनानुसार माझे जीवन उभारण्यासाठी माझे जीवन मला उभारण्यासाठी शक्ती दे. मला शक्ती दे. तुझे वचन तुझे वचन ऐकून जे ऐकून जे परमुख मिळते परमुख त्याने मिळते माझे मन त्याने माझे मन उल्हासित होऊ दे. उल्हासित होऊ दे. बोल प्रभू बोल. बोल प्रभू तुझा बोल. दास ऐकत आहे. तुझा दास ऐकत आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद स्तुती येशू. तुला येशू. स्तुती तुला महिमा तुला येशू. येशू. महिमा तुला गौरव तुला येशू. येशू. गौरव तुला आराधना तुला येशू. येशू. आराधना तुला येशू. Praise the Lord. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण आज बघणार आहोत जीवनात धोके काय येतात. वाय डू वी सफर इन अ लाईफ. वाय डू वी सफर इन अ लाईफ. जीवनात दुःखी काय येत आहेत आपण बघणार आहोत. कारण अनेक दुःख आहेत, आजार आहेत, पीडा आहेत, क्लेश आहेत, रोग आहेत, तंत्र अडचणी कोणत्या कारणामुळे आपल्या येतात आपण बघणार आहोत. तर आपण पाहणार आहोत प्रभूचा शब्द इब्री लोकास अध्याय 12. इब्री लोकास अध्याय 12 वचन 5 ते 13. 5 ते 13 आपण वाचणार आहोत. प्रभूचं वचन आपल्याला काय सांगते आपण पाहूया.
आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? काय प्रभूचं वचन सांगत आहे? आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला बोध तुम्ही विसरून गेला आहात का? अनेक आपण वचनं बघितलेली आहेत या दिवसामध्ये, आणि येशूने वचनाद्वारे आपल्याला बोध केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून येशू आपल्याला विचारत आहे की तुम्हाला मी बोध केलेला आहे, तुम्ही विसरून गेला आहात का? प्रश्न विचारलेला आहे. पुढे काय वाचले लिहिलेलं आहे आपण पाहूया. माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको. काय म्हटलं येशू ख्रिस्ताने? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको. प्रभू ख्रिस्ताने जे आपल्याला शिकवलेल्या वचनाद्वारे त्याचा पण अनादर करायला पाहिजे नाही. आपण त्या वचनाकडे कान द्यायला पाहिजे. कारण प्रभूचं वचन ते स्पष्ट सांगत आहे की माझ्या वचनाकडे तुम्ही कान द्यायला पाहिजे, शिक्षेचा अनादर करू नकोस. पुढे काय म्हटलेलं आहे? आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. आणि त्याच्याकडून कोणाकडून? येशू ख्रिस्ताकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस. आपल्याला अनेक असे दोष पदरी पडतात, म्हणजे आजार येतात, पीडा येतात, रोग येतात. आपण करतो खचतो, भीतो, आणि येशू दोषी होतो की मलाच आजार का, मलाच प्रॉब्लेम का. आपण काय करतो? खचतो, भीतो, अजून आपण काय टेन्शन घेतो, दुःख होतात. पुढे काय म्हटलेलं पाहूया. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो. काय म्हटलंय? सर्वात महत्वाचं वचन काय? परमेश्वर. काय म्हटलंय? कारण परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला तो काय करतो? शिक्षा करतो. म्हणजे येशू आपल्यावरती प्रेम करत आहे. त्याच्यामुळे आपल्या काय येतात? आजार येतात, पीडा येतात, संकट येतात. येशू इथे स्पष्ट सांगितलं की ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो. कुठल्या प्रकारची शिक्षा असेल? आजार येणार, दुःख येणार, टेन्शन येणार, दुःख, अडथळे येणार, बंधन येणार. परंतु कशामुळे? येशू आपल्यावरती प्रेम करतो की आपला मार्ग चुकीचा असेल तो बदलत राहावा. आणि त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे? आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. आणि ज्यांना तो स्वीकारतो त्याला प्रत्येकाला काय मारतो? फटके. फटके म्हणजे काय? माझ्या प्रेमानं आपल्याला छोटी मोठी दुःख येणार, टेन्शन येणार, घरामध्ये भांडण होणार, मुलं मला ऐकणार नाही, जो योग्य नाही ते शैतान कुठेतरी कार्य करणार. म्हणून येशू काय म्हणते? आणि पुढे काय म्हटलेलं आहे? शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो. देव तुम्हाला कशाप्रमाणे? पुत्राप्रमाणे वागवतो. शिक्षणासाठी आपण ते सहन करायला पाहिजे. कारण देव आपल्याला पुत्राप्रमाणे म्हणजे त्याच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे तो आपल्याला वागवत आहे. मग आपण त्याच्या वचनाकडे कान द्यायला पाहिजे का? येशूचं वचन ऐकायला पाहिजे का? होय. पुढे काय म्हटलं वाचूया. आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे का? होय माझ्या प्रेमानं. आपण सुद्धा आपल्या मुलाने काही चुकी केली तर आपण काय करतो? त्याला शिक्षा करतो किंवा आपण मारतो. मग असा कोण आहे का जो चुकीच्या मार्गाने मुलगा किंवा मुलगी जात आहे, त्याच्या आई वडील त्यांना सांगणार नाही? सांगणार 100%. कारण येशू सुद्धा आपल्याला सांगत आहे की चुकीच्या मार्गाने जात आहे तो मार्ग सोडा, चांगल्या मार्गाने जा. नाही तर आपल्या जीवनात काय पीडा आहे, दुःख आहे, अडथळे आहेत, बंधन आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे वाचूया. ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत असा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दाशीपुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्याची भीड धरीत असू तर आपण विशेष करून जो आत्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? आपण विशेष करून काय म्हणते नाही? आज्ञाचा पिता त्याच्या अधीन जिवंत राहू नये का? होय. ज्या आबा पित्याने आपल्याला आज्ञा दिली आहे त्या पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या अधीन आपण राहायला पाहिजे की नाही? होय. उदाहरणार्थ मुलाने आई वडिलांच्या आज्ञेमध्ये अधीन राहायला पाहिजे. विद्यार्थ्याने शिक्षकाच्या अधीन राहायला पाहिजे. होय माझ्या प्रेमानं. आपण ही वचनं ऐकत असताना आपल्याला काय येशू सांगत आहे? पुढे 10व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया. त्यांना योग्य वाटली अशी तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते. काय? त्यांना योग्य वाटली तशी शिक्षा करत होते. कोण? येशू कदाचित आपल्या शिक्षा करत असेल. थोडे दिवस. किती? हे दुःख येत आहे ना, संकट येत आहेत ना, पीडा येत आहेत ना, थोडे दिवसासाठी. मग करोना आजार आलेला आहे हा थोडे महिन्यासाठी असेल. मग आपण दुःख घेऊन बसायचं का नाही? पुढे काय म्हटलेलं आहे? पण तो करीतो ती आपल्या हितासाठी. पण तो करतो तर आपल्या हितासाठी. कोण? येशू करतो तर आपल्या हितासाठी, आपल्या चांगल्यासाठी. मग जो आजार येतो, रोग येतो, पीडा येतो कशासाठी? कारण कदाचित आपण चुकीच्या मार्गाने जात असाल, पाप करत असाल,
आपल्या येशूला जे वाटत नाही ते योग्य ते करत असाल त्याच्यामुळे सर्व येत असेल म्हणून पुढे सांगत आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. म्हणजे त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी म्हणजे येशू जो पवित्रतेने जीवन जगत आहे त्याचप्रमाणे आपण आपलं जीवन जगायला पाहिजे म्हणून येशू आपल्याला सांगत आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट कोणती शिक्षा तत्कालाची आनंद वाटत नाही. खरी गोष्ट आहे. कुठलाही आजार येतो, दुःख येतं, शिक्षा केली की आनंद होतो का? आपल्याला नाही. आपल्याला काय होतं? दुःख होतं. आपल्याला काय होतं? कुठेतरी निराश होतो आपण की मला शिक्षा का, मलाच आजार का, मलाच दुःख का, मलाच बंधन का, माझ्यावर प्रॉब्लेम का, माझ्यावरती संकट का? कारण आपण आनंदी होतो का? नाही, आपण आनंदी होत नाही. आपल्याला दुःख होतो, मग आपण टेन्शन घेतो, मग आपण जेवत नाही, आपण झोपून राहतो, आपल्या मुलावरती हात करतो, मित्राचं ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही, भावाचं ऐकत नाही आणि आपण आपला राग इतर आपण काढत असतो कारण आपण दुःखी आहोत, आपण निराश आहोत. होय माझ्या प्रेमने पुढे काय म्हटले वाचूया. उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतीकरिता फळ देते. काय म्हटले? ज्यांना वळण लागले आहे त्यांना नीतीकरिता आणि शांतिकारक फळ देते. ज्यांना वळण लागले म्हणजे येशूचं वचन आपण ऐकतो, त्याप्रमाणे चालतो, त्याप्रमाणे वागतो, वचनाप्रमाणे आपल्या मनात शांती येते, आपल्या मनात शांती येते. आपण पुढे पाहूया. योहान अध्यायामध्ये जाऊया. योहान आपल्याला काय सांगत आहे? शुभवर्तमानामध्ये आपण योहानमध्ये येशू आपल्याला काय सांगत आहे? अध्याय 9 वचन 2 आणि 3. योहान आपल्याला काय म्हणत आहे? तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? काय म्हटलेलं आहे? तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा आंधळा जन्मास आलेला आहे? कोणाच्या? येशूला विचारले कोणाच्या पापामुळे हा आंधळा जन्माला आलेला आहे. पहा माझ्या प्रेमनो, जेव्हा आपण येशूला उत्तर विचारतो तेव्हा येशू आपल्याला काय उत्तर देत आहे आपण पाहूया, ऐकूया. ह्याच्या आईबापाच्या. याच्या आईबापाच्या म्हणजे आपल्याला पीडा येत आहे, रोग आहे, ते कोणामुळे? याच्या आई वडिलांच्या म्हणजे आपल्या पापामुळे की आपल्या आई वडिलांच्या की आपल्या पूर्वजांच्या किंवा स्वतःच्या पापामुळे ह्याला प्रश्न इथे विचारला जाते. आणि पुढे येशू काय सांगितले पाहूया. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही. काय? यांनी किंवा याच्या आईबापाने पाप केले असे नाही तर कोणी? आपण पाहूया पुढे. तर ह्याच्या ठाई देवाची कार्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. याच्या ठाई देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून असा जन्मास आलेला आहे. अनेक वेळा आपण काय करतो? आपण निराश होतो, दुःखी होतो, दुःखी होतो आणि काय होतो? आपण काय म्हणतो? याच्या आई वडिलांच्या पापामुळे तो तसा जन्माला आलेला आहे किंवा त्याच्या पापामुळे तो तसा त्याला आजार आलेला आहे. नाही, येशू काय सांगत आहे? देवाचा गौरव व्हावा. म्हणजे एखादा आपल्याला आजार येतो, प्रॉब्लेम येतात किंवा पीडा येते तेव्हा देवाचा गौरव व्हावा म्हणून. आज लॉकडाऊन मध्ये तुम्ही बघितलं असेल, हा करोना व्हायरस आलेला आहे, एक पीडा आहे. कशामुळे? देवाचा गौरव व्हावा. आताच नाही, याच वरची नाही तर प्रत्येक 100 वर्षानंतर ही महामारी येत आहे. हो माझ्या प्रियमंडळींनो, जेव्हा महामारी येत आहे तेव्हा देवाचा गौरव होत आहे कारण अनेक लोक आपली चचेस बंद असतात पण प्रत्येकाच्या घरामध्ये चचेस, प्रत्येकाच्या घरामध्ये देऊळ, प्रत्येकाच्या घरामध्ये मिसा होत आहे, देवाचा गौरव होत आहे माझ्या प्रियमंडळींनो. मग आपण त्या मिसामध्ये सहभागी होतो का? तुम्ही पाहिलं असेल आपल्या उत्तम चर्चमध्ये किंवा डोंगरी चर्चमध्ये जे मी प्रवचन त्याचे ऐकतोय दर दिवशी, मला कुठेतरी गौरव होतो, कुठेतरी देवाचा गौरव होत आहे. मी 3 मिसा ऐकतो, डोंगरी चर्च, उत्तम चर्च, डोंगरी चर्च आणि वसईच्या बिशपाची मिसा ऐकतो आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं जात आहे माझ्या प्रियमंडळींनो. अनेक अशा ब्रदरांच्या फादरांच्या प्रार्थना ऐकत आहे तर कुठेतरी वाटतं की घरामध्ये आपलं जिवंत पण आहे, येशू उपस्थित आहे. होय माझ्या प्रियमंडळींनो, आपण येशूला वेळ देतो का? काय म्हटलं? पुढे वाचूया. 3रं वचन तिकडेच वाचलं. येशूने उत्तर दिले, याने किंवा त्याच्या आईबापाच्या. होय माझ्या प्रियमंडळींनो, आपण त्याच्या आईबापाच्या आपण कधी दोष लावतो नाही तर देवाचा गौरव व्हावा म्हणून हे आपल्याला सगळं घडत आहे. आपण ज्ञान ग्रंथामध्ये जाऊया. ज्ञान ग्रंथ पाहूया. अध्याय 3 वचन 5 आणि 6.
5 आणि 6 पाहूया येशू आपल्याला काय सांगत आहे. कारण आपल्या जीवनाला कुठेतरी काय शिस्त लागली पाहिजे. आपण कदाचित या दिवसामध्ये चुकीच्या मार्गाने जात असाल किंवा जीवनामध्ये आपण अगोदर चुकीच्या मार्गाने गेला असाल. इन पास्ट लाईफ वी हॅव डन एनिथिंग रॉंग अगेन्स्ट जीसस मे बी. सो गॉड वॉन्टेड टू इम्प्रूव्ह अस. God wanted to teach us something lesson for us. So what we want to do, we have to hear the word of God and we have to follow word of God, because God is going to bless you through the word of God. When you follow, when you receive Jesus Christ, then in your life you can feel something present from God. Okay, पुढे वाचूया. शालोमाचे ज्ञानग्रंथ अध्याय 3 वचन 5 आणि 6. थोडीशी शिस्त अंगी बांधल्यामुळे त्याचा मोठा लाभ होईल. देवाने त्याची कसोटी घेतली. काय म्हटलंय? थोडीची शिस्त बांधल्यामुळे, कारण आपल्या जीवनाला थोडीपर्यंत शिस्त असायला पाहिजे. शिस्त नसेल तर आपण काय करणार? आपण चांगलं वागणार का नाही? तर काय म्हटलंय? त्याचा मोठा लाभ होईल. आपण शिस्त पाळली तर. आता सांगितलेलं आहे पोलीस फादर नेहमी मिसॉरी सांगत आहे की बाहेर जाऊ नका विदाउट मास्कने. व्हॉट्सअपवरती किती मेसेज आहे की विदाउट मास्कने जाऊ नका, तुम्ही सोशल डिस्टन्स ठेवा, अंतर ठेवा. आपण किती जर पाळतो? थोडी ती शिस्त ठेवली तर काय म्हटले? देवाने त्याची कसोटी घेतली आणि त्याच्या दृष्टीने त्याच्या सहवासाला ते पात्र ठरले. आपण देव सुद्धा आपली कसोटी घेणार आहे. आपण सोशल डिस्टन्स पाळतो का? ही फादरांची जे आपले ख्रिस्ती आपल्याला आज्ञा देत आहेत, मिसाद्वारे सांगत आहेत वारंवार, ती आपण आज्ञा पाळतो का? सुंदर प्रवचन देत आहेत आणि फादर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, सांगत आहेत प्रत्येक मिसावरती की तुम्ही सोशल डिस्टन्स पाळा, मास्क घाला. होय माझ्या प्रियला, आपण देवाच्या आज्ञा पाळतो, देवाचे आपल्याला आशीर्वाद भेटतील आणि आपण त्याचं आपलं संरक्षण होणार. आपली खरी काय आहे? परीक्षा आहे. पुढे पाहूया, वाचूया काय म्हटलेलं आहे. सोन्याची पारख भट्टीत करावी तशी त्यांनी त्याची पारख केली. काय म्हटलेलं आहे? सोन्याची पारख जशी भट्टीत करावी त्यांनी त्याची पारख केली. म्हणजे आपली सुद्धा एक परीक्षा आहे, सोन्यासारखीच परीक्षा आहे. सांगितलेलं आहे की स्टे ॲट होम, घरात राहा, सुरक्षित राहा. मग आपण काय करायला पाहिजे? आपली सुद्धा एक परीक्षा आहे. आपण घरात राहतो का? सुरक्षित राहतो का? वायफळ फिरू नका, कामाशिवाय बाहेर जाऊ नका. विदाउट एनी वर्क यू डोंट आउट फ्रॉम युअर हाऊस. आर यू गोइंग फॉर दॅट? नो, इट इज युअर टेस्ट. तर आपली एक परीक्षा आहे. तर आपण या आज्ञा आपण पाळायला पाहिजे. आपण पाळल्या तर देवाच्या आपण आज्ञेमध्ये राहिलो तर आपल्याला कुठल्या व्हायरस, कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम, कुठल्या प्रकारचे संकट, कुठल्या प्रकारची पीडा, कुठल्या प्रकारचा आजार आपल्याला स्पर्श करणार नाही. होय माझ्या प्रियो, हे खूप आनंद होत आहे की प्रभूचं वचन आपण प्रगट करत आहोत. आपण प्रगटीकरणामध्ये जाऊया. प्रगटीकरणामध्ये येशूचं वचन आपल्याला काय सांगत आहे? प्रगटीकरण अध्याय 3 वचन 19 मध्ये, अध्याय 3 वचन 19 मध्ये आपल्याला देव काय सांगत आहे आपण पाहूया. 19 मध्ये, अध्याय 3 वचन 19 काय सांगते पाहूया. जितक्यावर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो. काय म्हटलंय? येशू काय म्हणतंय? जितक्यांवर मी प्रेम करतो. जितक्यांवर येशू ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, काय म्हटलं आहे? प्रेम करतो ना तितके निश्चित करून त्यांना शिक्षा करतो. म्हणजे त्यांचा येशू त्यांना शिक्षा सुद्धा करत आहे. कशामुळे? आपलं परिवर्तन व्हावं, आपण त्या मार्गाने फिरावं. कदाचित आपण पापाचं जीवन जगत असाल, येशूला योग्य नाही ते जीवन जगत असेल, तर येशू आपल्याला प्रेम करतो आणि आपला निश्चित करतो. म्हणून आपल्याला पीडा येते, अडचणी येतात, दुःख येतात, मुलं ऐकत नाही, आपले वैरी आपल्यावरती उठतात किंवा आपल्याला संकट येतात, आपल्या जीवनात अनेक असे प्रॉब्लेम येत आहेत आणि काय म्हटलंय? शिक्षा करतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. काय म्हटलंय? आस्था बाळग आणि पश्चाताप कर. आस्था म्हणजे आपण जे काय वाईट कृत्य करत आहोत त्याच्याबद्दल आपण पश्चाताप करायला पाहिजे. आपण मनातल्या मनात आपण आस्था बाळगायला पाहिजे. जे काही मी करत आहे ते वाईट आहे, येशूला योग्य नाही, येशूला योग्य नाही. इट इज नॉट राईट व्हॉट वी आर डुईंग. व्हॉट इज सिनफुल, वी हॅव टू लिव्ह आवर लाईफ. We have to delete that sinful life from our life. Dear my friends, if you are not deleting your bad life in your life, something will be wrong with you. Dear my friends, leave everything what you are doing wrong and obey God's command, what word of God tells you. If follow that word of God
then you will be blessed by Him. Because Jesus is going to bless you through the word of God. I cannot bless you. Whatever God gives me message, I am giving to you. But since you are believing God, you are trusting God, you are obeying God, any suffer, any diseases will not touch you. You will be saved. You will be healthy by God's grace. आणि आपण पुढे पाहूया इर्मयामध्ये जाऊया. इर्मया काय सांगत आहे? इर्मयामध्ये जाऊया. येशूचं वचन आपल्याला काय सांगत आहे? इर्मया अध्याय 30 वचन 15 मध्ये 30-15. तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? काय म्हटलंय? तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? आपल्या जेव्हा घाई होतात, दुखतात, तेव्हा आपण काय करतो? आपण ओरडतो. माझं घाय आपण थोडं कापल्यानंतर, कुठे लागल्यानंतर आपण ओरडतो, कारण दुखणं होत आहे, वेदना होत आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे? तुझी जखम असाध्य आहे. तुझी जखम असाध्य आहे म्हणजे मोठी आहे. आणि तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाली आहेत. तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झालेली आहेत. म्हणजे आपल्या पापामुळे आपल्याला जखम होत आहे. आपल्या दुष्कृत्यामुळे आपल्याला जखम होत आहे. आपल्या दुष्कृत्यामुळे आपण आजारी पडत आहोत. आपल्या वाईट कृत्यामुळे आपल्याला पीडा येत आहे. आपल्या अनेक म्हणजे जे घाणेरड्या वर्तनामुळे आपल्याला संकट येत आहेत, बंधन येत आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? म्हणून मी तुला हे सर्व केले आहे. म्हणून मी तुला सर्व केले आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या पापामुळे आपल्याला घाय पडतात. तुम्ही बघितलं असेल, अनेक म्हातारी गोतारी जेव्हा आम्ही प्रार्थनेला जायचो आणि जे वाईट कृत्य करायचे, पूर्वीचे लोक सांगायचे त्याच्या पापामुळे त्याला ते घाय पडलेलं बरी होत नाही. म्हणून आम्ही अनेक लोकांना पाहिलं होतं की प्रार्थनेला मी आणि जेकब ब्रदर जायचो तेव्हा अनेकाचे किये पडलेलं, पायांना वम्स, अंगा मासाला किडी पडलेले, कारण आपल्या पापामुळे, कदाचित त्याच्या पापामुळे किंवा त्याच्या पूर्वजाच्या पापामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या पापामुळे त्याच्या अंगा मासाला किडी पडले असतील. माझ्या प्रियो, हे का घडतं? कारण आपल्या पापामुळे सर्व घडत आहे. मग आपण पाप करावं का? पापाचे वेतन काय म्हटलेलं आहे? मरण. पापाचे वेतन मरण आहे. कारण येशूचं वचन सांगत आहे, पापांचे डोंगर रचू नकोस, तुला दोषी ठरवण्यासाठी एकच पाप मात्र पुरेसा आहे, एकच. म्हणून पुढे काय म्हटलेलं आहे? पापामुळे आपल्याला दुःख येतात, पीडा येतात, संकट येतात, अडथळे येतात, बंधन येत आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? यशिया 48 वचन 22 मध्ये पाहूया येशू आपल्याला काय सांगत आहे. परमेश्वर म्हणतो, दुर्जनास शांती नसते. काय म्हटले? परमेश्वर म्हणतो, दुर्जनास शांती नाही. म्हणजे जे वाईट कृत्य करत आहेत, पाप करत आहेत, जे दुसऱ्यांचं वाईट करत आहेत, दुसऱ्यांचं वाईट सोचत आहेत, त्यांना शांती नाही. दुसऱ्यांसाठी मारण्यासाठी इतर ज्या योजना किंवा खाली खेचण्यासाठी योजना करतात, त्यांना शांती नाही, त्याला झोप लागत नाही, त्याला भूक लागत नाही, कारण त्याच्या मनामध्ये वाईट चाललेलं असतं. म्हणून येशूचं वचन सांगितलं आहे, परमेश्वर म्हणतो दुर्जनास शांती नसते. त्याला शांती असते का? नाही. माझी मिसेस मला नेहमी सांगत असते, तू एवढा झोपतोस, घोळातोस, कशाला? मनामध्ये शांती आहे. प्रभूचं वचन ऐकतो, त्याच्यावरती मनचिंतन करतो आणि एवढी झोप लागते की बोलूच ना, कारण मनामध्ये काय आहे? येशूवरील प्रेम आहे. आपण येशू प्रेम करतो का? की पाप मार्ग आपण स्वीकारतो? पापाचे वेतन मरण आहे, आपण ऐकलेले आहे. मग आपण पाप करावं का नाही? आपण त्याच्यापासून, जसा सापापासून आपण दूर पळतो तसं आपण पापापासून दूर पळायला पाहिजे. नंतर आपल्या पीडा, संकट, अडथळे, बंधने, दुःखे, आजार आपल्या जीवनात येत आहेत. माझ्या प्रिय, आपण पुढे पाहूया. स्तोत्रसंहिता अध्याय 107 वचन 17. स्तोत्रसंहिता जाऊया. 107 वचन 17 मध्ये, मूर्खांना त्याच्या दुराचारामुळे व त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. काय म्हटलेलं आहे? परत वाचा. मूर्खांना त्याच्या दुराचारामुळे व त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. येशू इथे स्पष्ट सांगितलं आपल्याला, मूर्खांना त्याच्या दुराचारामुळे व त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. म्हणजे आपल्या वाईट कर्मामुळे, आपल्या वाईट कृत्यामुळे, आपल्या पापामुळे आपल्याला पीडा येतात, आजार येतात, दुःख येतात, संकट येतात. माझ्या प्रेमनो, मग आपण दुष्कृत्य करावी का? पाप करावं का? नाही.
माझ्या प्रेमीनो, हे आपण सर्व आपण सोडायला पाहिजे. आपण कोणाच्या मागे जायला पाहिजे? वाईट गोष्टीच्या नाही, सैतानाच्या नाही, तर येशूच्या मार्गावरती, येशूवरती आपण चाललो पाहिजे. आपण एक शेवटचं वचन आपण जाऊया, मत्तई पाहूया. मत्तईमध्ये काय म्हटलेलं आहे? मत्तईमध्ये, कारण आपल्याला पिढ्या येत आहेत असं आपण ऐकलेलं आहे. मत्तई अध्याय 12 वचन 36 मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया. 12:36 मध्ये येशू आपल्याला काय सांगत आहे? मी तुम्हा सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. माझ्या प्रियमंडळींनो, सर्वात महत्वाचं वचन काय येशू म्हणत आहे? मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील, जो शब्द व्यर्थ बोलतील त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी येशू घेणार आहे. म्हणजे आपण जे व्यर्थ इतरांवर आपण बोलतो, अनेकाची आपण निंदा करतो, इकडचं तिकडे सांगतो, तिकडचं इकडे सांगतो, त्याचा हिशोब आपला येशू आपल्याला न्यायाच्या दिवशी विचारणार आहे. जेव्हा आपण मरण पावणार तेव्हा न्यायाच्या दिवशी, तुम्ही बेनसिराच्या अध्यायामध्ये गेला 3 मध्ये, तर तिथे सुद्धा म्हटलेलं आहे न्यायाच्या दिवशी तुमचा हिशोब घेतला जाईल. आणि इथे सुद्धा येशू आपल्याला वचनाद्वारे सांगत आहे की तुमचा हिशोब न्यायाच्या दिवशी घेतला जाईल. मग आपण दुसऱ्याची निंदा करावी का? दुसऱ्याची चेष्टा करावी का? दुसऱ्यावर आपण बोलावं का? दुसऱ्याचा घात करावा का? दुसऱ्याचा वाईट करावा का? नाही, या सर्व गोष्टी आपण सोडायला पाहिजे. आपण एक शेवटचं वचन घेऊया. आपण जे महत्वाचं वचन आपण ऐकलेलं आहे लूका अध्यायामध्ये, देवाने आपल्याला वचनाद्वारे अनेक अशा आपल्याला वचन दिलेले आहेत. या वचनाद्वारे आपण अनेक जण आपण अभिषेक झालेले आहोत. माझ्या प्रियमित्रांनो, 2 दिवस झाले कोणाचं डोकं दुखत आहे, 2 दिवस झाले भरपूर डोकं दुखत आहे, परंतु हे वचन ऐकत असताना येशू हे डोकंदुखी काढत आहे. डोकं दुखण्याचं बंद होत आहे, झोप लागत नाही, झोप लागणार आहे. कोणाच्या या किडनीमध्ये दुखणं आहे, उजव्या साईडला, चालताना बोलताना दुखत आहे भरपूर. आणि येशू अशा प्रकारचा आजार काढत आहे, येशू अशा प्रकारचा आजार काढत आहे. देव संदेश देत आहे सकाळपासून. आणि कोणाच्या राईट साईडला मागे फासल्यामध्ये दुखणं आहे, येशू स्पर्श करत आहे. येशू काय करत आहे? स्पर्श करत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे. कोणाचं डोकं काम करत नाही, येशू तुम्हाला अभिषेक करत आहे. तुला अंगामध्ये शक्ती नाही, यू हॅव विकनेस, गॉड इज ब्लेसिंग यू. येशू तुम्हाला आशीर्वाद देत आहे. पायामध्ये, कमरेमध्ये दुखणं आहे, लघवी व्यवस्थित होत नाही, युरिन प्रॉब्लेम, गॉड इज हिलिंग दॅट. पोटामध्ये दुखणं आहे, पोटामध्ये कसं तरी काहीतरी वाटत आहे, येशू तुम्हाला आशीर्वाद देत आहे. माझ्या प्रेम, देव तुम्हाला अभिषेक करता या वचनाद्वारे. जे वचन आपण ऐकलेलं आहे, जीवनात दुःख काय येतात आपण सर्व पाहिलेलं आहे. वाय डू वी सफर इन अ लाईफ, वाय डू वी सफर इन अ लाईफ. जीवनात दुःखी काय येतात आपण सर्व वचनाद्वारे ऐकलेलं आहे. माझ्या प्रेमानो, तुम्हाला प्रश्न येत असेल की असं माझ्या जीवनात दुःख काय येतात, या वचनाद्वारे जा, पुन्हा ऐका ही वचन आणि वाचा, त्याच्यावरती मनन चिंतन करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो, आताने आताने सदा सदा सर्वदा. प्रभूचा गौरव हालेलुया, असो. आवे मरिया, आवे मरिया. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आताने सदा आपण आपल्या सर्वदा. जीवनामध्ये आपण अनेक चिंता करत आहोत, पण प्रभूचं वचन सांगत आहे स्तोत्रसंहिता अध्याय 55 वचन 22 मध्ये म्हटलं आहे, तू आपला भार परमेश्वर टाक, म्हणजे तो नीतिमाला कधी ढोळणार नाही. म्हणजे आपला संपूर्ण भार आपण येशू टाकूया. आपण करत आहो मैं तेरी चिंता, क्यों तू चिंता करत आहे. या गीतामध्ये आपण भाग घेऊया देवाच्या गौरवासाठी. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं के घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. आंसुओं के घाट
देगा, खुद को मेरे हाथों में दे दे। मेरी महिमा, मेरी महिमा तू देखेगा, खुद को मेरे हाथों में दे दे। तेरी शक्ति में तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में। तेरी शक्ति में मला शक्ती दे देता दुःख सहन करण्यासाठी अभिषेक करा आमच्या आशीर्वाद येशू तुला प्रार्थना करा स्वर्ग लेके बोलिया करता हूं मैं करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आपल्या सर्व चिंता आपण येशूच्या टाकूया, आपले सर्व अश्रू आपण येशूच्या टाकूया। येशू आपला अभिषेक करणार आहे, आशीर्वाद ना छोड़ूंगा तेरा। सभी तुझको भूलेंगे तो भी, क्योंकि मैं तुझको भूला कभी। सभी तुझको भूलेंगे तो भी, क्या मैं तुझको भूलूंगा कभी। अपने हाथों में तुझे उठाकर चलाऊंगा हर दिन इसे जहां में। येशूला सांगूया, येशू अपने सांगितलं आपल्याला हाथों में तुझ्या हातामध्ये तुझे उठाकर येशू तुझ्या मागे येशू मग येशू आशीर्वाद कर करता हूं मैं चिंता, करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसुओं के घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। आंसुओं के घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों न करूंगा। अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, येशू जो अद्भुत कार्य क्यों न करूंगा। लाल सागर में रसला दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। येशू अब्राहमाचा लाल सागर में रसला दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। करता हूं मैं, करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसुओं के घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। आंसुओं की घाटियों में, आंसुओं के घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। आमचा तो हात सोडून येशू हात सोडून आमच्या सक्रिय राहत येशू आमच्या सर्व चिंता, आमच्या कुटुंबाची चिंता, आमच्या मुलाबाळाची चिंता, नोकरीची चिंता आम्ही तुझ्या हातात आहोत। हालेलुया, आवे मरिया, आवे मरिया।